नमस्कार. आज आपण भक्त चांगुणा या मराठी चित्रपटातील एका महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. तर यात भक्त चांगुणाची गोष्ट आहे. तिची भगवान शंकरावरची जी श्रद्धा आहे ना, अतूट श्रद्धा, त्याबद्दल आहे. आणि या भागात आपण पाहतो की चांगुणा, जिला संतान नाहीये, ती अगदी मनापासून शिवाची भक्ती करतीये. पण मग तिच्यासमोर काही आव्हानं येतात. तर नेमकं काय घडतं या दृश्यात आणि त्याचा अर्थ काय असू शकतो? चला यावर जरा सविस्तर बोलूया. सुरुवातीला काय दिसतं? चांगुणा एकदम भक्तीत रमलेली आहे. शंकराचं ध्यान करतीये, पण लगेचच कोणीतरी येतं. कदाचित कोणी गुरुजी किंवा नारायण असं काहीतरी नाव असावं त्या पात्राचं. आणि ते तिच्या भक्तीवरच प्रश्न विचारायला लागतात. संवाद ऐकले तर काहीतरी असं की देव म्हणजे पाणी आणि तुम्ही वेडे आहात, पाणी तुम्हाला पावत नाही, असं काहीसं. म्हणजे तिच्या श्रद्धेलाच आव्हान दिल्यासारखं वाटतं. हो. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इथे कसं आहे की फक्त बाहेरून प्रश्न नाहीये हा. कदाचित तिच्या मनात पण एक प्रकारचा संघर्ष यामुळे सुरू होत असेल. आणि भक्ती मार्गात हे तर होतच, कसोटीचे क्षण येतातच. हो. तर हे दृश्य आपल्याला विचार करायला लावतं की श्रद्धा म्हणजे नक्की काय? ती फक्त आपल्या सोयीप्रमाणे असते की मग प्रतिकूल परिस्थितीत ती अजून घट्ट होते? चांगुणाचा जो विश्वास आहे शंकरावर, भोले सांबे किती विश्वास आहे श्रद्धा, हे कदाचित तिचेच शब्द असतील. तर तो विश्वास इथे कसा तावून सुराखून निघतोय हे बघण्यासारखं आहे. आणि हे खरंच आहे. म्हणजे हे आव्हान समोर आल्यावर सुद्धा ती डगमगत नाहीये. तिचं ते ओम नमः शिवाय नामस्मरण ते चालूच आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन राग, म्हणजे क्रोध, आवारा महाराज असं काहीतरी, मग भूक लागल्याचा उल्लेख, भूक घरहिऊ, आणि मग तर थेट अग्निपरीक्षेचा पण उल्लेख येतो. अग्निपरीक्षा महाराज, म्हणजे किती अडथळे तिच्या मार्गात. बरोबर. आणि हे नामस्मरण हे फक्त शब्द नाहीयेत आता. अशा वेळेला ते तिचं एक मानसिक बळ बनतं, एक प्रकारचं कवच म्हणूया. ओम नमः शिवाय जपताना कदाचित ती त्या सगळ्या नकारात्मक विचारांपासून किंवा शारीरिक त्रासांपासून स्वतःला वेगळं ठेवू शकत असेल. राग आणि भूक या तर तीव्र मानवी भावना आहेत, सहज विचलित करणाऱ्या. हो, अगदी. पण भक्तीतून ती त्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करतेय असं दिसतंय. आणि अग्निपरीक्षा हा शब्द कदाचित रूपकात्मक पण असू शकतो, नाही का? अच्छा. म्हणजे तिच्या श्रद्धेची अगदी शेवटची चुराटक कसोटी. मला आणखी एक गोष्ट यात थोडी वेगळी वाटली. म्हणजे हे सगळं इतकं गंभीर चाललेलं असताना जेवणाचा उल्लेख येतो मध्येच. भजन तयार आहे असं काहीतरी. आणि त्याच वेळी चांगुणाच्या चेहऱ्यावरचे भाव पण ते सारखे बदलतायत. कधी एकदम दुःखी, विरहात असल्यासारखी, दुःख से स्मृती पर बिरहा, तर कधी चेहऱ्यावर प्रश्न दिसतोय किंवा अगदी हलकीशी खुशी पण. प्रश्न चेहरा खुशी, चिल्लाया शर्मा, हे काय सांगतं? नाही, हे फार महत्वाचं निरीक्षण आहे. हे जे बारकावे आहेत ना, ते चांगुणाच्या पात्राला अधिक मानवी बनवतात. खरं वाटतं ते पात्र. अच्छा. भक्ती म्हणजे काय, जगापासून पूर्ण तुटून जाणं असं नाहीये. शारीरिक गरजा आहेतच, भूक लागणार, जेवण लागणार. आणि भावनिक चढउतार, दुःख, आनंद, मनात प्रश्न येणं, हे सगळं मानवी अस्तित्वाचा भाग आहे. आणि ते भक्ती मार्गावर पण सोबत चालतं. तिच्या चेहऱ्यावरचे जे बदलणारे भाव आहेत ते कदाचित तिच्या आत चाललेल्या द्वंद्वाचं प्रतिबिंब असतील, किंवा तिच्या प्रार्थनेतली तीव्रता असेल, किंवा देवाने काहीतरी प्रतिसाद दिलाय याचे सूक्ष्म संकेत असतील. म्हणजे असं म्हणता येईल की भक्ती करत असतानाही ती एक माणूस आहे, तिच्या भावना आहेत, हेच अधोरेखित होतं यातून. अगदी बरोबर. त्यामुळे हे दृश्य फक्त तिची श्रद्धा किती मोठी आहे हे नाही दाखवत, तर श्रद्धा आणि आपलं मानवी जीवन यांचं जे गुंतागुंतीचं नातं आहे ते पण कुठेतरी उलगडतं. आव्हानं आहेत, मर्यादा आहेत, पण तरीही निष्ठा टिकून आहे. ही भावना यांच्यातला संघर्ष आहे. चांगुणाची भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा कर्मकांड नाहीये, तर ती तिच्या जगण्याचा आधार बनतीये. त्यामुळेच ती इतक्या कठीण परिस्थितीत पण उभी राहू शकते. तर मग भक्त चांगुणा चित्रपटातल्या या भागातून आपण हेच पाहिलं की आव्हानं कितीही मोठी असोत, चांगुणाची श्रद्धा अढळ आहे. ती तिच्या अस्तित्वाचाच एक भाग बनलीये जणू. हो. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय, जो श्रोत्यांनी पण पुढे घेऊन जावा असं मला वाटतं. आपण पाहिलं की चांगुणाची भक्ती किती वैयक्तिक आहे, तीव्र आहे. तिची परीक्षा पण वैयक्तिक आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती इतकी टोकाची भक्ती करते, सगळं झोकून देऊन, तेव्हा तिच्या त्या अत्यंत वैयक्तिक श्रद्धेचा तिच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल, किंवा तिच्या आजूबाजूच्या समाजावर,
त्यांची काय भूमिका असते अशा वेळी? हा पैलू अनेकदा आपण बघत नाही. यावर खरंच विचार करायला वाव आहे.